इथे मी अर्धा कप बारीक रवा घेत आहे। इथे जाड घेतला तरी चालेल, फक्त तो मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा। जाड रवा, आपल्याला बारीक रवाचा वापर करायचा आहे। जाड असला की मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा। एक आपल्या घरी कोणतं पण पॅन असेल ते घेऊया, त्यामध्ये रवा टाकूया आणि आपल्याला रव्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। त्याच कपने पाणी घेतलेलं आहे, रव्यामध्ये टाकलेला, म्हणजे आपला जो रवा आहे तो फार होणार। पाणी टाकून आपण बाजूला ठेवून देऊया। बघा, छान असा रवा भिजलेला आहे। खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे, कमीच प्रमाणामध्ये पाणी, ज्या प्रमाणात रवा भिजणार त्याप्रमाणे पाणी टाकलेलं आहे। आता आपण झाकून बाजूला ठेवून देऊया। एक बटाटा घेतलेला आहे, याला साल काढून घेतलेले, किसून घेऊया। किसून घ्यायचं आहे आपल्याला। कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि किसून घेत आहे। बटाटा किसून घेतलेला पाण्याने स्वच्छ धुवून टाकूया। 1-2 पाण्याने धुवून टाकलेले आणि पुन्हा पाणी टाकून ठेवलेलं आहे। नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, यामध्ये तेल टाकूया। खूप जास्त तेल नाही टाकायचं आहे, थोडंच तेल टाकूया। तेल झालं की यामध्ये आपण मोहरी टाकूया। मोहरी झाली की आपण यामध्ये जिरं टाकूया। ही डिश पटकन बनत असतं आणि सकाळी काय बनवायचं मुलांसाठी कळत नाही, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो। जिरं आणि मोहरी टाकलेले आहे, छान होऊ द्यायचं जिरं आणि मोहरी। जिरं आणि मोहरी झालेलं आहे, आपण बटाटा किसून घेतलेला होता तो यामध्ये आता टाकूया। बटाटा टाकलेला आहे, मिक्स करून घेऊया। बटाटा मी पाण्यामध्ये ठेवलेला होता आणि काढून घेतलेला आणि बटाटा फोडणीमध्ये टाकलेला आहे। आता आपल्याला बटाटा शिजेपर्यंत छान असं शिजवत राहायचं आहे। त्यामध्ये कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकल्याने छान चव येत असतात आणि मिक्स करून घेऊया। बटाटा शिजायला पाहिजे, याप्रमाणे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे। आपण बटाट्याचं किस बनवून घेतलेलं होतं। आता आपण बघूया बटाटा शिजला आहे का। बघा, शिजलेला आहे। सहज कट होत आहे, तर समजायचं बटाटा शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि बाजूला थंड होण्याकरिता ठेवूया। बघा, रवा आपण बाजूला ठेवलेला होता, छान असा फार झालेला आहे रवा। पूर्ण पाणी पिलेलं आहे रव्याने। आता आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया। बटाटा थंड झालेला आहे, बटाटा यामध्ये टाकूया। खूप जास्त थंड होऊ द्यायचा नाही, थोडाच झाला की आपण यामध्ये टाकून घेऊया। बटाटा टाकलेला आहे, यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकूया। लाल तिखट टाकूया। इथे तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता। मी लाल तिखट टाकलेला आहे। ही डिश बनवताना आपल्याला खूप सारे मसाले पण वापरायचे नाही आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच बनत आहे। फक्त इथे मी 1 चम्मच आमचूर पावडर घेतलेला आहे आणि कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर कोणत्या पण डिश मध्ये टाकली तर डिशला छान चव येत असतं। छान असं मिक्स करून घेऊया। सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवायचं, मुलांना टिफिनवर काय बनवायचं कळत नाही, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि 5 मिनिटात बनवून तयार होतं।
बघा बटाटा आणि रवा छान असा मिक्स झालेला आहे। इथे मी थोड्या पाण्याचा वापर करत आहे, कारण आपण डिश बनवणार आहे तेव्हा थोडं आपल्याला एकदम घट्ट असं मिश्रण नाही पाहिजे, पातळ असं थोडं मिश्रण पाहिजे, जेणेकरून डिश बनवणार तर ती डिश छान बनायला पाहिजे। बघा याप्रमाणे। आज आपण दही, ताक कशाचाच वापर नाही करत आहे, छान फक्त पाणी आणि रवा आणि एक कच्चा बटाटा, खूप कमी साहित्यामध्ये आज आपण डिश बनवत आहे। छान असं बॅटर बनवून तयार आहे। आता आपण डिश बनवूया। पूर्ण मिक्स करायचं, कारण जेणेकरून मसाला आहे रवा आणि बटाट्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून मी पुन्हा मिक्स करून घेत आहे। मिक्स झालेला आहे। आता आपण डिश बनवूया। तडका पॅन घेतलेला आहे, तडका पॅन मध्ये तेल टाकूया। तेल पूर्ण तडका पॅनला छान असं लावून घेऊया, जेणेकरून डिश जी आहे ती चिकटायला नाही पाहिजे, सहज निघायला पाहिजे। बघा तेल टाकलेलं आहे, मला वाटतं तेल जास्त झालेलं म्हणून मी थोडंच तेल काढून घेत आहे। बघा थोडंच घेतलेलं आहे तेल, पूर्ण तडका पॅनला तेल लागायला पाहिजे, म्हणजे डिश जी आहे ती चिकटणार नाही। बॅटर पण रेडी आहे। गॅस मी कमी केलेला, डिश आपण बॅटर टाकून घेऊया। बघा बॅटर टाकत आहे, शिजू द्यायचं। वरून शिजलं की नंतर आपण डिशला पलटून घेऊया। तेल वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही आहे। बघा छान असा डिश शिजत आहे। मी इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे, तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता। बाळासाठी बनवत असाल तर मी ज्या प्रमाणात लाल तिखट घेतलेलं आहे ते ठीक आहे, कारण तिखट पण नाही होणार। माझं बाळ छोटं आहे, पण मी त्याच्यासाठी स्वयंपाक वगैरे वेगळा बनवत नाही, जे आपल्यासाठी बनवत असते तेच डिश मी तिखट नाही बनवत, मीडियम तिखट असतं तेच मी त्या बाळासाठी पण खाण्याकरिता बनवत असते। बघा शिजत आहे छान। आता आपण डिशला पलटून घेऊया। बघून वाटत आहे ना छान, तशीच खाण्याकरता पण छान बनलेली आहे। आणि बटाट्याचा वापर केला म्हणजे ही डिश मुलांना आवडणारच। 5 मिनिटात छान अशी डिश बनवून तयार होता। ही डिश एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कोणी कोणी बनवलेली आणि कशी बनलेली। घरच्या साहित्यामध्ये छान अशी डिश बनत असतात, सोपी आहे, मुलांना पण खूप आवडणार आणि चटपटीत डिश आहे। पुन्हा मी डिश बनवून दाखवत आहे। तेल आधीच लावलेलं होतं आपण नॉनस्टिक तडका पॅनला। आता पुन्हा मी डिश बॅटर जे बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकत आहे, तेल नाही लावलेलं। बघा सहज छोट्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने दिले तर मुलांना आवडत असतं। आणि आपल्या घरी जे साहित्य आहे त्यापासूनच, किंवा आपण आपल्यासाठी पण मोठ्यांसाठी पण नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो। बॅटर टाकून घेतलेले, बाजूने थोडंच तेल टाकूया, कारण आपण आधी तडक्या पॅनला काहीच तेल टाकलेले नव्हते, सुरुवातीला टाकलेले होते तेच घेतलेलं। छान असं वरून शिजतपर्यंत थांबायचं, नंतर मग पलटून घेऊया। बघा बाजूने शिजत आहे, दिसत आहे। आता आपण पलटून घेऊया। सहज पलटत असतं आणि मी कमी गॅसवर शिजवून घेत आहे, जेणेकरून आतमधून पण डिश शिजायला पाहिजे। मोठा गॅस नाही ठेवलेला। त्या बाजूने पण डिश शिजलेली आहे। आता आपण काढून घेऊया। 5 मिनिटमध्ये बनवून तयार होतं आणि मुलांना चटपटीत डिश आवडत असतात। पुन्हा मी थोडे बॅटर उरलेले आहे, पुन्हा डिश बनवून घेत आहे। मुलांना खूप आवडणार, नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। बघा बटाटा आणि
अर्धा कप रव्यामध्ये छान अशी डिश बनवून तयार होतं. ही डिश मुलांना खूप आवडतं. छान अशी डिश बनलेली आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छान बनलेली आहे. मुलांना बटाटा तर खूपच आवडत असते आणि कच्चा बटाट्याचा वापर केलेला आहे. बाय बाय.